नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, औरंगजेबची कबर हटवण्याच्या मागणीसाठी एका गटाने केलेल्या निषेधादरम्यान एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक ग्रंथांची प्रत जाळल्याचा आरोप दुसऱ्या समुदायानं केल्यानंतर सोमवारी दुपारपासून मध्य नागपुरातील गणेशपेठ, महाल आणि गांधीबाग परिसरामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. परिणामी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान सायंकाळी काही युवकांनी घरांवर दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा मारा करून लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. परिसरामध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. दुपारी महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एका संघटनेच्या वतीने निदर्शनाचे आयोजन केले होते. या निदर्शनानंतर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे एका समुदायामध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे काही युवकांनी परिसरामध्ये येऊन आंदोलन सुरू केले. काही युवकांकडून धार्मिक ग्रंथ जाळलेल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत सायंकाळी गणेशपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. नंतर महाल, कोतवाली, गणेशपेठ आणि चिटवणी पार्कसह शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या संख्येने लोक जमू लागले. त्यामुळे परिसरातील दुकाने व प्रतिष्ठाने बंद करून निषेध करण्यात आला. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना बोलावून घेतले. दरम्यान एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावत निदर्शनाचा भाग म्हणून फक्त औरंगजेबचा पुतळा जाळल्याचं सांगितलं. सायंकाळी नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले. त्यांनी परिसरामध्ये जाळपोळ व दगडफेकी सुरू केली. याशिवाय गाड्यांची तोडफोड सुद्धा केली. त्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. लाठीचार्जही झाला. दगडफेकीमध्ये पोलिसांसह अग्निशामक विभागाचे जवानसुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अद्यापही परिसरामध्ये तणावाचं वातावरण असल्याचं कळतंय. तर आपल्या प्रतिक्रिया यावर काय आहेत नक्कीच कमेंट करून कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.